भाजपा दत्ता किलोम से और मोदी दत्ता किलोम से मी आपले नेते बागे साहेबांना विनंती करतो की त्यांनी संबोधित व्हावं. दत्ता किलोम से और मोदी दत्ता किलोम से मी आपले नेते बागे साहेबांना विनंती करतो की त्यांनी संबोधित व्हावं. काँग्रेसनी जी मनरेगा योजना आणली होती, आता या मनरेगा योजनेचंच नाव भाजपकडून बदललं जात आहे आणि VBG रामजी हे नाम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. आणि या संदर्भातच आता काँग्रेसचे कार्यकर्ते आता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासोबत आंदोलन करत आहेत. आपण त्यांच्याकडून नेमकं जाणून घ्या नेमकं काय कारण आहे. ताई, आपण आज आंदोलन केलं, नेमकं काय कारण आहे? मनरेगा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना जी आहे, म्हणजे खेड्याच्या ठिकाणी राबवली जाणारी ही योजना आहे. ही अकुशल कामगारांसाठीचे 100 दिवस रोजगार देणे आणि जर रोजगार मिळाला नाही तर त्यांना भत्ता देणे. नावाने काही फरक पडत नव्हता. ही गेले कित्येक वर्षापासून चालू असलेली योजना आहे. गांधी हा विचार आहे. गांधींचा फोटो किंवा नाव बदलण्याने गांधी संपत नसतो आणि हे गांधी कधीच संपू शकत नाही इथून पुढे. पण हे सांगण्याचा प्रयत्न आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही केलेला आहे. गांधी ही विचारधारा संपवण्याचा प्रयत्न केला तर कोट्यावधीच्या संख्येनं जनता बाहेर पडेल. कारण गांधी आणि पंडित नेहरू ज्यांचं खरं भारताच्या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये महत्वाचं योगदान आहे, अशा व्यक्तींचे विचार संपवण्याचा मुठभर लोक तुम्ही आहेत जो सनातनवाद करताय किंवा VG रामजी. अहो, VG रामजी आता तुम्ही आणताय गांधी काढून. रामजी हा विचार नाही. रामजी हे दैवत आहे जे लोकांनी पुरातन कालापासून मान्य केलेले आहे. राम आमच्या घरात आहे, राम आमच्या मनात आहे, राम आमच्या आजूबाजूला आहे. आता मी महिला आहे पण माझ्या घरामध्ये पण राम नावाचं भावंड आहे, राम नावाचं मूल आहे. राम हा आमच्या रक्तामध्ये आहे. तसा गांधी हा विचार किंवा गांधी आणि पंडित नेहरू हा विचार हा आमच्या डोक्यामध्ये आहे आणि तो कोट्यावधी लोकांच्या डोक्यामध्ये आहे. हा विचार संपणं शक्य नाही. त्यावेळेला एका गोडसेने गोळी मारली आणि देह संपवला. त्यावेळेला सुद्धा गांधींनी नाव घेतलं होतं हे राम. ते नाव हृदयात होतं आणि मला नाही वाटत कोट्यावधी लोकांना सांगावं की VG रामजीच्या माध्यमातून गांधी जे बोलले हे राम. अहो, राम हा अंतरात्म्यातला मोक्ष प्राप्तीचा शब्द आहे आणि तुम्ही ते नाव संपून किंवा ते नाव काढून दुनियाला काय सांगू इच्छिता की आम्ही VG रामजी आणला म्हणून. या गोष्टीला आमची मान्यता अजिबात नाही. गांधी विचार आहे. गोडसे त्यावेळेला होता, गोळी घातलेला गोडसे होता. आता हा नाव संपवणारा सुद्धा हा मोदी रूपी गोडसे, हा गोडसे आमचा याचा निषेध आहे. नेमकी आपली यापुढची भूमिका काय आहे? नेमकी यापुढची भूमिका म्हणजे ह्या बिलाला तर विरोध आमचा आहेच. VG रामजी हे इतक्या घाई गडबडीमध्ये देशभर याची आंदोलनं चालू आहेत, लोक प्रोटेस्ट करतायत. पण जे आहे नाव ते त्या पद्धतीत गांधींच्या नावाच्या अस्तित्वासहित हे असावं. त्याच्यामध्ये किरकोळ सुधारणा आपण मान्य करू शकतो. किरकोळ सुधारणा या भत्ता त्यावेळेला 212 रुपये होता, आता तुम्ही 315 रुपये केलेला आहे. 100 दिवसाच्या ऐवजी तुम्ही 125 दिवसाचा आमिष दाखवलेला आहे. ऍग्री, मान्य आहे. परंतु ज्या गोष्टीचा विरोध आहे तो विरोध आमचा हा राहणारच आहे. कारण ही योजना महात्मा गांधींच्या नावावरच होती आणि ही कायमस्वरूपी त्या नावावरच राहावी या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. पाहायला गेलं तर ही योजना महात्मा गांधीच्या नावाचीच होती आणि त्यांचं नाम या योजनेत राहावं या भूमिकेवर पाहायला गेलं तर हे ठाम आहेत. आता नेमकं पुढं काय होतं हे आपल्याला आता पाहावं लागेल. न्यूज अनकटसाठी मी दिनेश वडणे, धन्यवाद. काँग्रेसनी जी मनरेगा योजना आणली होती, आता या मनरेगा योजनेचंच नाव भाजपकडून बदललं जात आहे आणि VBG रामजी हे नाम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. आणि या संदर्भातच आता काँग्रेसचे कार्यकर्ते आता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासोबत आंदोलन करत आहेत. आपण त्यांच्याकडून नेमकं जाणून घ्या नेमकं काय कारण आहे. ताई, आपण आज आंदोलन केलं, नेमकं काय कारण आहे? मनरेगा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना जी आहे, म्हणजे खेड्याच्या ठिकाणी राबवली जाणारी ही योजना आहे. ही अकुशल कामगारांसाठीचे 100 दिवस रोजगार देणे आणि जर रोजगार मिळाला नाही तर त्यांना भत्ता देणे. नावाने काही फरक पडत नव्हता. ही गेले कित्येक वर्षापासून चालू असलेली योजना आहे. गांधी हा विचार आहे. गांधींचा फोटो किंवा नाव बदलण्याने गांधी संपत नसतो आणि हे गांधी कधीच संपू शकत नाही इथून पुढे. पण हे सांगण्याचा प्रयत्न आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही केलेला आहे. गांधी ही विचारधारा संपवण्याचा प्रयत्न केला तर कोट्यावधीच्या संख्येनं जनता बाहेर पडेल. कारण गांधी आणि पंडित नेहरू ज्यांचं खरं भारताच्या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये महत्वाचं योगदान आहे, अशा व्यक्तींचे विचार संपवण्याचा मुठभर लोक तुम्ही आहेत जो सनातनवाद करताय किंवा VG रामजी. अहो, VG रामजी आता तुम्ही आणताय गांधी काढून. रामजी हा विचार नाही.
रामजी हे दैवत आहे जे लोकांनी पुरातन कालापासून मान्य केलेले आहे. राम आमच्या घरात आहे, राम आमच्या मनात आहे, राम आमच्या आजूबाजूला आहे. आता मी महिला आहे पण माझ्या घरामध्ये पण राम नावाचं भावंड आहे, राम नावाचं मूल आहे. राम हा आमच्या रक्तामध्ये आहे. तसा गांधी हा विचार किंवा गांधी आणि पंडित नेहरू हा विचार हा आमच्या डोक्यामध्ये आहे आणि तो कोट्यावधी लोकांच्या डोक्यामध्ये आहे. हा विचार संपणं शक्य नाही. त्यावेळेला एका गोडसेने गोळी मारली आणि देह संपवला. त्यावेळेला सुद्धा गांधींनी नाव घेतलं होतं हे राम. ते नाव हृदयात होतं आणि मला नाही वाटत कोट्यावधी लोकांना सांगावं की जी रामजीच्या माध्यमातून गांधीजी बोलले हे राम. अहो, राम हा अंतरात्म्यातला मोक्ष प्राप्तीचा शब्द आहे आणि तुम्ही ते नाव संपून किंवा ते नाव काढून दुनियाला काय सांगू इच्छिता की आम्ही जी रामजी आणला म्हणून. या गोष्टीला आमची मान्यता अजिबात नाही. गांधी विचार आहे. गोडसे त्यावेळेला होता, गोळी घातलेला गोडसे होता. आता हा नाव संपवणारा सुद्धा हा मोदीरूपी गोडसे, हा गोडसे आमचा याचा निषेध आहे. नेमकी आपली यापुढची भूमिका काय आहे नेमकी? यापुढची भूमिका म्हणजे ह्या बिलाला तर विरोध आमचा आहेच आहे. जी रामजी हे इतक्या घाई गडबडीमध्ये देशभर याची आंदोलनं चालू आहेत, लोक प्रोटेस्ट करतायत. पण जे आहे नाव ते त्या पद्धतीत गांधींच्या नावाच्या अस्तित्वासहित हे असावं. त्याच्यामध्ये किरकोळ सुधारणा आपण मान्य करू शकतो. किरकोळ सुधारणा या भत्ता त्यावेळेला 212 रुपये होता, आता तुम्ही 315 रुपये केलेला आहे. 100 दिवसाच्या ऐवजी तुम्ही 125 दिवसाचा आमिष दाखवलेला आहे. ॲग्री, मान्य आहे. परंतु ज्या गोष्टीचा विरोध आहे तो विरोध आमचा हा राहणारच आहे. कारण ही योजना महात्मा गांधींच्या नावावरच होती आणि ही कायमस्वरूपी त्या नावावरच राहावी या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. पाहायला गेलं तर ही योजना महात्मा गांधीच्या नावाचीच होती आणि त्यांचं नाम या योजनेत राहावं या भूमिकेवर पाहायला गेलं तर हे ठाम आहेत. आता नेमकं पुढं काय होतं हे आपल्याला आता पाहावं लागेल. न्यूज अनकटसाठी मी दिनेश वडणे, धन्यवाद.